सुपरस्टार अभिनेता सी जोसेफ विजय म्हणजेच विजय थलपती यांनी अखेर रविवारी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत इतिहास घडवला। तब्बल 6 दशकांनंतर तमिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयडीएमके या दोन पक्षांशिवाय तिसऱ्या पक्षाची राज्यामध्ये सत्ता आली। त्यामुळे विजय यांचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरला। त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजारोंच्या संख्येने त्यांचे चाहते, त्यांना मानणारे लोक उपस्थित होते। अर्थातच त्यांच्या टीव्हीके या पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी जेव्हा शपथविधी घेतला त्यावेळी लोकांचा घुमणारा आवाज यामुळे सगळ्यांचीच मन जिंकणारा होता। सी जोसेफ विजय एनुम नान आज सोशल मीडियावरती सुद्धा विजय थलपती यांचे रील्स आणि फोटोज मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत। परंतु त्यांच्या शपथविधीनंतर त्यांनी घेतलेल्या एका निर्णयानं, त्यांच्या एका सहीनं त्यांनी 4 धडाकेबाज निर्णय घेतलेत आणि त्यामुळे त्यांचं वेगळ्या पद्धतीनं देखील कौतुक होतंय। विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच 4 धडाकेबाज निर्णय घेत आपल्या कामाची चुणूक दाखवली। विजय यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात दिलेलं पहिलं आश्वासन पूर्ण केलं। त्यानुसार राज्यात 200 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठ्याच्या फाईलवरती त्यांनी पहिली सही केली। त्यानंतर त्यांनी महिला सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करण्याचा निर्णय देखील घेतला आणि यासोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ड्रग्ज विरोधी युनिट सुरू करण्याचा प्रस्तावही त्यांनी मंजूर केला आणि त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचं संपूर्ण देशभरामध्ये कौतुक होते। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काहीच तासांमध्ये अशी धडाकेबाज निर्णय घेणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे, अशी चर्चा आता देशभरात सुरू आहे। विजय यांनी ही 3ही आश्वासनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिली होती। पहिल्याच दिवशी त्यांनी 3 मोठे निर्णय घेत नागरिकांची मनं जिंकली। यावेळी त्यांनी मागील डीएमके सरकारला झटकाही दिला। द्रमुकचे सर्वेसर्वा एम.के. स्टॅलिन मुख्यमंत्री असतानाच्या 2021 ते 2026 या काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीचा व्हाईट पेपर काढणार असल्याचं विजय यांनी जाहीर केलं। यावेळी व्यासपीठावरती लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील होते। काँग्रेसने विजय यांना पाठिंबा दिल्यानं डीएमकेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे विजय यांच्या सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिलेल्या काँग्रेससह डावे पक्ष व्हीसीके IUML हे पक्ष द्रमुकसोबत होते। त्यामुळे विजय यांच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये विजय थलपती यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा मात्र वाढल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आपल्या या कार्यकाळामध्ये विजय थलपती कोणकोणते निर्णय घेतात हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।